राज्यभरात आज महापालिकाच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबियांसह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. मुंबईतही सकाळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयीसुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीनं काम करत असल्याचं सांगितलं. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीनं नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे असं आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वासही व्यक्त केला. परसेंटेज बड़ा है, खासकर मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं, बाहर का प्रतिशत होता है। मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था। तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है। इसका मतलब ये है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का। और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए, अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए। लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है, परसेंटेज बढ़ा हुआ है, तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आएगा। इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है, राज ठाकरे उद्धव ठाकरे उस पर आपत्ति जताते हैं, कहते हैं कि निकल जा रही है, सैनिटाइजर लगाइए निकल जाती है, इसलिए उसके भरोसा नहीं दे रहे हैं। नहीं, इससे डबल वोटिंग हो सकती है उसकी वजह से। इसके लिए डबल वोटिंग तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना, सभी पार्टी के पोलिंग एजेंट है। डबल वोटिंग कर रहे हैं तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए। और चुनाव आयोग ने उसका स्पष्टीकरण भी दिया है और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से कहा, पूछा है, तो उन्होंने कहा कि 2012 से इंक का यूज करते हैं। पहले सिर्फ वो इंक बॉटल से आज वो डायरेक्ट लगा, लेकिन इसमें मार्कर्स। लेकिन मेरा इतना ही है कि जो मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे। ठाणे शहरात सध्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चर्चा रंगली आहे. खरं तर ठाणे महापालिकेनं यापूर्वी स्पष्ट आदेश दिले होते की ठाणे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश येईपर्यंत EVM यंत्रावर दिसणं गरजेचं आहे. मात्र आता या आदेशाचे 3:13 वाजल्याचं पाहायला मिळालं. EVM मशीनवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं नाहीत. त्यामुळे सध्या ठाण्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चांगली चर्चा रंगली आहे. महापालिकेने दिलेले आदेश का पाळले नाहीत? बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं EVM मशीनवर का नाहीत असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ठाणे महापालिकेत 33 प्रभागांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ड्रामे, दावे, प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवत आहेत. तर विरोधात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि रिपाई या पक्षांनी महायुतीची साथ दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे EVM मशीनवर नसल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ज्यावेळी अर्जांची छाननी करण्यात आली तेव्हा काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. याशिवाय काही उमेदवारांनी माघार घेतल्याच्या घटना देखील घडल्या. तर या ठिकाणी काही अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले होते. यातील काही अर्ज माघार घेण्यात आले तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
यानंतर शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पक्षांनी आक्षेप घेतला. शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटानं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती केली. या संपूर्ण प्रकरणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. मतदान केंद्रांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असून यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची अंतिम घटका मोजायला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानानुसार मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणतेही बॅनर आणि प्रचार साहित्य असू नये. मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या आतच बॅनर लावले जात आहेत. पत्रकारांना आम्ही परवानगी दिली आहे असं सांगितलं जात आहे. वृषाली पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी जर आतमध्ये बॅनर लावल्यास परवानगी दिली असेल तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. प्रशासकीय यंत्रणेवर मोठा दबाव असल्याचा दावा करत आव्हाड यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. जर अशी स्थिती असेल तर पुढच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात. आयोगाला निवडणूक घेण्याची गरजच राहणार नाही, तसंच खर्चही वाचेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. ईव्हीएम यंत्राबाबत बोलताना आव्हाड यांनी निवडणूक आयोगाची मस्करी सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही व्यवस्थेचं वाटोळ होत असल्याचा आरोप केलाय. मतदानाच्या टक्केवारीवर भाष्य करताना आव्हाड यांनी अशी परिस्थिती राहिली तर मतदानाची टक्केवारी वाढणार नसल्याचं सांगितलं. लोक मतदानालाच येणार नाहीत. दादागिरी, पैशांचं खुलं वाटप, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकणं आणि पोलिसांवरचा दबाव हे सर्वसामान्य नागरिकांना मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप नेते गणेश नाईक यांच्या मतदार यादीतील नावाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आव्हाड यांनी हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारा अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान संबंधित निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्यावर पुन्हा टीका करत आव्हाड यांनी या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत आपण याआधीही तक्रार केल्याचं सांगितलं. त्या मनमानी पद्धतीनं निर्णय घेतात. निवडणूक आयोगालाच या प्रक्रियेची फारशी पर्वा नाही असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना आव्हाड यांनी निकालाबाबत आपल्याला फारशी आशा नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं. मतदान झालंय, कुठेतरी मतदारांची टक्केवारी वाढण्यात अपयशी पडतंय काय? हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही, टक्केवारी पण होणार नाही, लोक मतदानालाच येणार नाहीत. कारण का जिवंत लोकशाहीचं जी काही लक्षणं असतात ती दिसतच नाहीये. दादागिरी, पैशांचं खुलेआम वाटप, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकणं, जणू काय आपण सत्ताधाऱ्यांचे नोकर आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं, पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबाव, बूथच्या आतमध्ये जाऊन दादागिरी करणं, हे सगळं चालू असेल तर लोकांना पण नाही आवडत. मंत्रिमंडळातले मंत्री आहेत गणेश नाईक, त्यांचंच नाव नाहीये. गणेश नाईकांचं नाव नाही. मतदार यादीमध्ये नाव नव्हतं त्यांचं. एकनाथ शिंदेंना विचारत होतं. सर, नोटा संदर्भात याचिका दाखल केलेली होती, मात्र कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणावरचे मतदार नाही, त्यामुळे ती फेटाळली कोर्टाने. नाही, मला माहित नाही. याच वृषाली पाटील यांच्या विरोधात अगोदर देखील कारवाई मी स्वतः या वृषाली पाटीलांविरुद्ध सांगितलं होतं की या वाटेल ते करतात, वाटेल तशा वागतात, काहीही निर्णय देतात. पण निवडणूक आयोगाला लक्षच द्यायचं नाही. निवडणूक आयोगाला म्हणजे या प्रक्रियेच 12 वाजवायचे, त्याला आपण काही तुमच्या मुलींनी देखील आरोप केले की निवडणुका कशाला घेता, निवडणुका घेऊच नका, काय फायदा? मग मी तर अजूनही म्हणतो की निवडणुका घेऊच नका. सत्ताधारी पक्षाला सांगा की तुम्ही घ्या निवडणुका आणि निवडून द्या. उद्या काय चित्र असेल ठाणे आणि मुंबईमध्ये? मला काय फार आशा म्हणजे फार काय आशा नाहीत. ओके. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात होताच शहरात लोकशाहीचा उत्साह दिसून आला. ठाणे, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिक रोजच्या सवयीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि चालता चालताच त्यांनी जवळच्याच मतदान केंद्रांचा रस्ता धरत मतदानाचा हक्क बजावला.
मात्र शहरातील घोडबंदर असेल, बाळकूम, कोलशेत, अगदी नौपाडा भागात देखील अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या, मशीनला करंट येण्याच्या, मशीनला एरर येण्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे सकाळीच पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेल्या नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागलं. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसंच नोकरदार वर्गानं यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिलं. मॉर्निंग वॉक, ऑटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. आरोग्य राखा आणि मतदान करा असा संदेश या निमित्तानं नागरिकांनी आपल्या कृतीतून दिला आहे. दरम्यान अनेक सोसायट्यांबाहेर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार सहाय्य बूथ उभारले होते. या ठिकाणी छोट्या प्रिंटिंग मशीनद्वारे मतदारांना मतदार पावत्या देण्यात येत होत्या. त्यामुळे या बूथवरही सकाळपासून नागरिकांची गर्दी दिसून आली. मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणही दिसून आली. प्रभाग क्रमांक 3 मधील सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्रमांक 10 आणि 12 येथे मतदानासाठी ठेवलेल्या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. एका यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, तर दुसऱ्या यंत्राला विद्युत प्रवाह जाणवत असल्याचं आढळून आलं. या कारणामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. सुमारे अर्ध्या तासानंतर दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आलं. ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती विद्यालयातील मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया खोळंबली होती. 1.5 तासापासून मतदार रांगेत उभे असल्यानं मतदारांमध्ये संताप, अनेक मतदार मतदान न करताच परतताना देखील पाहायला मिळाले. आमदार संजय केळकर आणि कमल केळकर यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. 3 हात नाका येथील वनविभाग कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी जाऊन मतदान केलं. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलं. मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारी असून चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केलं. शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बघा, सकाळीच 7:30च्या आधीपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि हा नेहमीच दृश्य काही केंद्रावर आपल्याला ठाण्याला बघायला मिळतं. तरी देखील 5:30 वाजेपर्यंत जी वेळ आहे तर अधिकाधिक लोकांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि तिसऱ्या इंजिनासाठी आज मोदीजींचं नेतृत्व केंद्राला लाभलेलं आहे. जगामध्ये त्यांनी एक काम वेगळ्या पद्धतीचं करून दाखवलं की राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी देखील माझा असा अंदाज आहे की ठाणेकर रेकॉर्ड ब्रेक मतदान करून आम्हाला रेकॉर्ड ब्रेक यश देतील. त्यांचं हे मत ते देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि साधारणपणे जात, धर्म, पंथ, भेद याच्या पलीकडे जाऊन विकासाकडे बघूनच त्यांनी मतदान करावं. कारण की शेवटी प्रत्येक माणसाचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता जे करण्यासारखं आहे ते जे लोक करणार आहे, आमचा तर दावा आहे की आम्ही निश्चितपणे हे करू आणि त्यांनी त्या दृष्टीने मतदान करावं.